नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाने धक्का दिलाय। सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत। संकट आलं की मार्ग काढतात। पक्षप्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बडगुजर आणि घोलप यांच्या प्रवेशाने भाजप पक्ष मजबूत झालाय। आगामी काळात मुख्यमंत्री फडणवीस अनेक संकल्प पूर्ण करणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले। नाशिक हा भाजपाचा बालेकिल्ला आहे। पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। तर नाशिक पालिकेसाठी त्यांनी 100 पारचा नाराही दिलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय। कोणाशी संबंध ठेवा, भाजपाशी संबंध ठेवू नका। सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांची साथ नको, संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, असं पवार म्हणाले। विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांच्या विधानावरती सावध प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार हे विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं स्पष्ट करत त्यांचं नेतृत्व मान्य करणाऱ्यांचं इनकमिंग सुरू झालं असून भविष्यात अनेक नेते पक्षात येणार असल्याचं देखील बनसोडे म्हणाले। शरद पवारांच्या आमदारांना सत्तेजवळ यायचंय असा मोठा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय। अनेक आमदारांनी याबाबत मन मोकळं केलं असा दावा सुद्धा केलाय। राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी आहे, त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये घेऊन काही फायदा होणार नाही अशा शब्दात रामदास आठवले यांनी टीका केली। तर लोकसभेतही राज ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हाही काही फायदा झाला नाही असा टोला त्यांनी लगावलाय। खासदार संजय राऊतांनी सरकारवरती केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। मागच्या सरकारच्या काळात कोरोना आला तेव्हा कोणाची पनवती होती असा सवाल करत गुलाबराव पाटलांनी राऊतांवरती निशाणा साधलाय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षात काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या उमेश पाटलांवर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आली। भुसावळ शहरातील अनेक भागांमध्ये 18 तासांपासून वीज पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे नागरिक हैराण झाले। वीज पुरवठा सुरळीत होण्यास आणखीन काही तास लागण्याची शक्यता आहे। बीडच्या आष्टी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलंय। गेल्या 6 महिन्यांपासून थकीत असलेले पैसे तातडीने देण्याची मागणी करण्यात आली। अशोक साळवे असं बेमुदत उपोषण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। सांगलीच्या कामगार आयुक्त कार्यालयात बांधकाम कामगारांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलंय। विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। दरम्यान मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने बंद करून भोंगे उतरवा, मडीचे सरपंच संजय मरकड यांनी ही मागणी केली आहे। त्यांनी या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून अमरण उपोषण पुकारलंय। सांगलीत धर्मांतराला कंटाळलेल्या ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे राज्य सरकारने धर्मांतर विरोधी कायदा तातडीने करून तो अंमलात आणावा अशा मागणीसाठी सांगलीत मूकमशाल मोर्चा काढला। बच्चू कडू यांना 3 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। बच्चू कडू यांची प्रकृतीत सुधारणा झाली आहे। पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र झाल्याने कडूंनी नागपूर कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयासंदर्भात 19 जून रोजी सुनावणी पार पडणार आहे। काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाल्याचं वक्तव्य भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलंय। तर काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष असल्याचं म्हणत काँग्रेसवर जोरदार टीकाही केली। बीडच्या परळीमध्ये पोलीस प्रशासनाला भाजपाने विविध मागण्यांसाठी निवेदन दिले। शहरातील वाहतूक व्यवस्थेसह विविध प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली। सिंदखेड राजा इथल्या राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा पाचाडमध्ये दाखल झाली। ताराराणी ब्रिगेड महिला संघटनेने यावेळेला जलाभिषेक केलाय। जळगावच्या रिंगण गावातून बेपत्ता झालेल्या मुलाचा खर्चीजवळ मृतदेह सापडलाय। दरम्यान हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबियांनी केली। अहिल्यानगरमध्ये पदभरती थांबवणाऱ्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला। यावेळेला आंदोलकांनी परिपत्रकाची होळी केली। बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होते। 47 शाळांची पटसंख्या 20च्या आत आहे। त्यामुळे 30 शिक्षकांचं निलंबन आणि 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गर्दी केली। तर शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आलं। मवळ पूल दुर्घटनेनंतर पुणे पालिकेला जाग आली आहे। कर्वेनगर इथल्या उड्डाणपुलाची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। खेड तालुक्यातील
एनवली कुडोशी इथल्या जगबुडी नदीवरील 70 वर्ष जुना पूल आता अत्यंत धोकादायक बनलाय। या पुलाने जवळपास 30 गावांना जोडलाय, परंतु अत्यंत खराब स्थितीत असलेला हा पूल सततच्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे कमकुवत झालाय। कोल्हापूर हद्दवाढ विरोधात ग्रामीणची जनता आक्रमक झाली। पुलाची शिरोली इथल्या ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक घेतली। यामध्ये हद्दवाढी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। यालाच विरोध करत 20 गावांनी आज कडकडीत बंद पुकारला होता। मागील 2 दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाने उसंत घेतली। सध्या ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले। दुपारी उन्हाचा चटका आणि काहीच वेळात आभाळ भरून येत असल्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत पडले। पुण्यात पर्यटन स्थळांवरती शुल्क आकारून प्रवेश दिला जाणार आहे। वन विभागाकडून नेमण्यात आलेल्या समित्यांना चौक्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। धबधबे आणि नद्या अशा धोकादायक ठरत असलेल्या पर्यटन स्थळांवरती दुरूनच वर्षा विहाराचा आनंद घेण्याची व्यवस्था केली जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागं झालंय। पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीची बैठक बोलवत जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतलाय। यातून धक्कादायक बाब समोर आली आहे। जिल्ह्यातील तब्बल 400 पेक्षा अधिक पूल हे नादुरुस्त आहेत, त्यामुळे या पुलांचा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा काढण्यात आलाय। विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत निषेध नोंदवण्यात आलाय। जळगाव पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। 1.5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे। पेरणी केलेली बियाणं उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुक्कर आणि हरणाच्या कळपाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी त्रस्त झालेल्या येवल्यातील 20 गावातील शेतकरी रस्त्यावर उतरलेत। नांदगाव मार्गावरती त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। सांगलीच्या तासगाव नगरपालिकेवरती दलित महासंघाच्या वतीने उंट मोर्चा काढण्यात आलेला आहे। ऐन पावसाळ्यात पाठवण्यात आलेल्या नोटीस बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील उपविभागीय कार्यालयात एका विधवा महिलेच्या घरकुलाची फाईल मंजूर होत नसल्यामुळे एका तरुणानं थेट कार्यालयातच अर्धनग्न होत आंदोलन केलंय। राहता तालुक्यातील लोणी इथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। प्राणीमित्रांच्या सहकार्याने बचाव कार्य करत बिबट्याच्या बछड्याची सुटका करण्यात आली। माणगाव तालुक्यातील खांदाड गावालगत असलेल्या काळ नदी किनारी प्रथमच मोठ्या प्रमाणात मगरींची अंडी फुटून पिल्लांचा वावर आढळून आलाय। मगरीच्या पिल्लांचा वावर आढळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मागील 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील नारंगी नदीला पूर आला। या पुराच्या पाण्यातून महाकाय मगर लोकवस्तीमध्ये शिरली। यावेळेला वन विभागाने रेस्क्यू करत या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडलाय। रस्त्याअभावी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना गाढवाची मदत घ्यावी लागते। तब्बल 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करत शेतकऱ्यांना खत आणि बियाणं आणण्यासाठी प्रवास करावा लागतो। नागोठणे शहराला जोडणारा पूल 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता। हा पूल दगडी असल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांनी हा मार्ग रहदारीसाठी बंद केला आहे। गोंदिया जिल्ह्यातील सुमारे 5,000पेक्षा अधिक संस्था केवळ कागदावर सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या पार्श्वभूमीवरती सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने तपासणी मोहीम सुरू केली असून अनेक संस्थांना नोटीस बजावली आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील तांबेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच शाळा भरवण्यात आली। शाळेची दयनीय अवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली, त्यामुळे अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले। शहापूरच्या शेणवा डोळखाम या रस्त्यावरती झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली। यावेळेला पोलिसांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू केलं। सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 62 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। दरम्यान प्रत्येक आठवड्याला 4 विभागांचा आढावा घेतला जाणार असंही ते म्हणाले। नंदुरबार जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाच्या वतीने 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। सांगली पोलीस दलातील 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून प्रत्येकी 25,000चं बक्षीस प्रदान करण्यात आलं। यावेळेला जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान देण्यात आला। वर्करांचं आरोग्य निरोगी व्हावं यासाठी देहू प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे। वर्करांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेसह तातडीच्या सेवेसाठी बीव्हीजी कंपनीची रुग्णवाहिका दाखल असणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। देहू संस्थानकडून
तयारी पूर्ण झाली आहे, तर तुकोबांच्या पादुका पालखी रथाची डागडुजी करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकोबारायांचे गुरु संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचे जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणाहून प्रस्थान झाले. मागील 65 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या या दिंडी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. यंदा दिवे घाटात माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यास अनेकांना मुकावं लागणार आहे. पालखी सोहळ्याला दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी घालण्यात आली. दिवे घाटात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात असणार आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत विठुरायाच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरमधून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी रथ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल झाला. यावेळेला संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्याकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं. मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. आज या पालखीचा पहिला मुक्काम हिंगोली शहरात आहे. पंढरपुरात आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून 80 पेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा देण्यात आलेली आहे. पुणे, नागपूर, अमरावतीसह कलबुर्गी, भुसावळ अशा अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर रेल्वे धावणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने देहू नगर पंचायतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी 42 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. 19 वर्षीय रेवती निळे तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वसई पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना जाब विचारलाय. मांत्रिकाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीने 28 एप्रिल 2025 रोजी विषारी औषध पीत आत्महत्या केली होती. नागपुरात गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने आणि पर्स लुटणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस या महिलेच्या टोळीचा शोध घेत आहेत. सोलापूरमध्ये नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचा आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी संदीप शहा नावाच्या व्यक्तीला अटक केली. नागपूरमधील भिलगाव रोडवरती अंकिता प्लस कंपनीत स्फोट झाला. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. सांगलीच्या तासगाव येळावीमध्ये एसटी बसला अपघात झाला. यावेळेला भरधाव एसटी बस विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी हे सुरक्षित आहेत. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली. यावेळेला चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलाय. पोलिसांना एका चोरट्याला अटक करण्यात आणि 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आलंय. मावळच्या पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यभरातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. त्यातच आता पालघरमधील प्रसिद्ध असलेल्या काळमांडवी धबधब्यावर देखील पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याचं ग्रामपंचायतकडून जाहीर करण्यात आलंय. परभणीच्या पाथर्डी रोडवरती एका दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकनं चिरडलं. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय. धारावीच्या टी जंक्शन नाल्याची साफसफाई झाल्यानंतर या थर्माकोल, रबर, रॅपर्स आणि पार्सल बॉक्स सारख्या विविध औद्योगिक वस्तू टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात बीएमसीने शाहूनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. सिडको मुख्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. उरण तालुक्यातील धुतुम गावचे रहिवासी असलेले 83 वर्षीय शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी सिडकोच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका आणि समाजसेविका जया सतनाम सिंग यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी शहरातील कामवारी नदी जलपर्णी औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. नदीपात्रावर संपूर्ण जलपर्णीचं आवरण पसरलंय. नवी मुंबईतील वाशी इथल्या पालिका रुग्णालयात मृतदेह गुंडाळण्यासाठी नातेवाईकांकडून लाच घेतल्याच्या प्रकरणावरून मोठा वादंग झाला. याच प्रकाराची गंभीर दखल घेत नवी मुंबईत मनसेने रुग्णालयाच्या अधीक्षकाच्या मांजरपाट कपड्याने सत्कार करत निषेध व्यक्त केला.